नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शुक्रवारी करण्याचे काही उपाय. तर हे उपाय केल्याने घरात भरभराट होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील. तर कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब दूध टाकून स्नान करा किंवा हिरवी वेलच्या 2 घ्या आणि तांब्याभर पाण्यामध्ये त्या उकळवायच्या आहे. तर त्या पाण्याचा 1 ग्लास पाणी होईपर्यंत आपण उकळवायचं आहे आणि हे पाणी घरातील सर्वांनी थोडं थोडं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर याने तुमचा शुक्रग्रह बलवान होईल. त्यानंतर धन, धान्य, ऐश्वर्य, माता लक्ष्मीची कृपा व्हावी किंवा त्याचबरोबर लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी दर शुक्रवारी उपवास धरा किंवा वैभव लक्ष्मीचे उपवास करा किंवा शुक्रवारचा उपवास केला तरीही चालेल. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी तुमच्या वेळेनुसार ओम सुम शुक्राय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर तुम्हाला जितका वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला जमेल शुक्रवारच्या दिवशी जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर शुक्रवार जर तुमच्या कुलस्वामिनीचा वार असेल तर तुमच्या कुलस्वामिनीच्या मूर्तीवर अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो पुसून घ्या. तुमच्या कुलस्वामिनीला पाण्याचा विडा आणि 1 गजरा अर्पण करा. तसेच पाण्याचा विडा हा दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःही खाऊ शकता. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरा. घरात आजारपण, पैसा न टिकणे या समस्या हळूहळू सुटत जातील. तसेच प्रत्येक शुक्रवारी दिवसातून 1 वेळा आपल्या कुलदेवीची आरती करा. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही आरती करा आणि त्यासोबतच गोडाचा नैवेद्यही दाखवत जा. त्यासोबतच उंबरठ्याला हळदीचं लेपन करत जा. तसेच शुक्रवारी देवीचं मंदिर जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर कोणत्याही शुक्रवारपासून 11 किंवा 21 किंवा 16 शुक्रवार त्या मंदिरातील देवीला 1 गजरा अर्पण करा. अगरबत्तीही लावा. तर 1 गुलाबाचं फूल जरी अर्पण केलं तरीही चालेल. तर तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. तसेच प्रत्येक शुक्रवारी 16 वेळा श्री सूक्तमचं पठणही तुम्ही करू शकता आणि 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करा. कारण जर तुम्ही विष्णूंची सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि स्थिर राहील. त्यासोबतच तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तरीही चालेल. माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही विष्णूंच्याही सेवा केल्या तरीही चालतील. तर ज्या सेवा तुम्हाला जमतील करायला त्या सेवा तुम्ही अवश्य करा. माता लक्ष्मी पण या सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तर ज्यांना कोणत्याच सेवा करायला जमत नाही, काहीच सेवा करायला जमत नाही, तर या अगदी सोप्या आणि साध्या सेवा आहे. तर अगदी नक्कीच तुम्ही या सेवा करून बघा. तुमच्या घरात जे काही आर्थिक संकट असेल तर तेही हळूहळू कमी होताना दिसेल. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुमच्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर अवश्य तुम्ही या अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहे तर त्या करून बघा. दर शुक्रवारी तुम्ही उपवास धरा आणि त्यासोबतच या सेवाही करा. माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच भगवान विष्णूंच्याही या सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. तर ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही. त्या घरामध्ये ती स्थिर राहते. त्यासाठी तुम्ही भगवान विष्णूंच्याही माता लक्ष्मीच्या सेवेसोबत सेवा करा. नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य नांदेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.